आज आपण खुर्चीच्या आधाराने नवीन नवीन योगासने आणि काही व्यायाम प्रकार शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मी पहिले सुरुवातीला आजी आजोबांना जे आरामात करता येतील असे काही व्यायाम प्रकार दाखवणार आहे आणि तसंच जे नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रकार उपयुक्त ठरतील. पुढे मी जे काही आसनं आपल्याला अवघड जातात ती अवघड आसनं आणि काही नवीन व्यायाम प्रकार ते आपल्याला खुर्चीच्या आधाराने कसे सोपे जातील ते मी सांगणार आहे. त्याच्यानंतर पोट कमी करण्यासाठी, नितंबांवरचा आणि मांडीवरचा मेद कमी करण्यासाठी काही व्यायाम प्रकार खुर्चीच्या आधाराने कुठले आहेत आणि ते कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर चला आता आपण सुरुवात करूयात. बसल्या ठिकाणीच पहिले आसन मी दाखवते ते म्हणजे पर्वतासन. दीर्घ श्वास घेऊन आपण संपूर्ण शरीराला वरच्या दिशेने ताणायचं. आता पोटाला आणि पाठीला ताणल्यामुळे ज्यांना पाठदुखी आहे किंवा डायजेशन संबंधित विकार आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतं आणि संपूर्ण छातीचा भाग सुद्धा ताणला जातो आणि त्यामुळे श्वसनासंबंधित रोग बरे करण्यासाठी आपल्याला हे आसन उपयुक्त ठरेल. दिवसभर आपले हात असेच खाली असतात असे तर अशा वेळेस हातांना असंच मध्ये ताणणं आणि पर्वतासन करणं हे खूप रिलॅक्सेशन देणारा हा प्रकार असतो. त्यामुळे सर्वांनी हा प्रकार करा. आता पुढचा प्रकार पाहूयात. इथेच बसून फक्त तुम्ही साईडला असा बेंड करायचं. इथे हवं तर हात असा ठेवा, असा बेंड करा. इथे किडनी आहेत आपल्या आणि किडनीला चांगला ताण मिळाल्यामुळे ज्यांना UTIचे त्रास आहेत आणि ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. तसंच इथे साईडचा मेद हा जर वाढलेला असेल तर तो मेद कमी करण्यासाठी सुद्धा हे आसन आपल्याला उपयुक्त ठरणार. फक्त छान हात सरळ ठेवून ताणा. ताण चांगला मिळायला हवा. आणि मी आत्ता घाईत सगळे प्रकार दाखवते पण तुम्ही प्रत्येक प्रकाराला साधारण 1 मिनिट तरी वेळ द्यायलाच हवा आणि परत सराव जसा वाढेल तुमचा तसे तुम्ही रिपिटेशन्स वाढवा. रिपिटेशन्स म्हणजे पुन्हा पुन्हा हा प्रकार करायचा. साधारण 2-3 वेळा तुम्ही हा ताण द्यायचा. पुढचा प्रकार दाखवते. इथेच बसल्या जागी थोडंसं असं मागे वाकायचं. म्हणजे कसं पाठीचा ताठरपणा निघून जाईल, पाठीचा पोक निघून जाईल आणि इथे हात वरती घेणं मुश्किल जाते तर हात असे ठेवा आणि मागे वाका. आता पुढे आपण पाहतोय पोटाला पीळ देणारे प्रकार. आता इथे थोडंसं क्रॉस असं बसू शकता कारण इथे ते एल्बो सपोर्ट आहे ना. जर तुमच्याकडे खुर्ची अशी असेल की जिथे ते बाजूला सपोर्ट काही नसेल तर सरळ तुम्ही पाय या दिशेला घेऊन बसू शकता. तर असं तुम्ही बसल्यानंतर दोन्ही हातांनी इथे आणि इथे पकडायचं. लक्षात आलं. आता मी डाव्या दिशेला वळते तर डावीकडे वळत असताना हाताने असं पकडून उजव्या हाताने खेचायचं आणि डाव्या हाताने ढकलायचं. परत ऐका मी काय सांगते. डाव्या दिशेला वळताना उजव्या हाताने खेचायचं, डावीकडे जाताना उजव्या हाताने खेचा, डाव्या हाताने ढकला. ही प्रोसेस केल्यामुळे पोटाला चांगला पीळ मिळतो. एखादं कापड आपल्याला पिळायचं असेल तेव्हा आपण कसं करतो, दोन्ही दिशा आहेत त्या वेगवेगळ्या दिशेने आपण फिरवत असतो. तर तसंच आपण इथे अप्पर बॉडी एका दिशेला घेतोय आणि लोअर बॉडी दुसऱ्या दिशेला घेतो. या बाजूला पीळ देऊयात. आता यामुळे पोटावरचा मेद कमी होईलच, तसंच आपल्या पोटामधले आतडी म्हणा किंवा पोटातले इतर अवयव हे सगळे आहेत त्यांना व्यायाम मिळतो, चांगला पीळ मिळतोय. हा पीळ मिळाल्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रकार उपयुक्त ठरतो कारण इथे पॅनक्रियाज आहे, इथे लिव्हर आहे, इथे स्टमक आहे, इथे आतडे आहेत, साईडला किडनी आहे. तर ओव्हरऑल संपूर्ण पोटाच्या भागाला तसंच पाठीचा कणा जो असा असतो तोही चांगला असा फिरला जातो. तर संपूर्ण अप्पर बॉडीला त्याचा उपयोग चांगल्या रीतीने होईल. आता आपण पुढे काही प्रकार पाहूया. जरा उठूया. आता इथे खुर्ची या पद्धतीने ठेवते. हे सगळे अजून सोपेच प्रकार सुरू आहेत म्हणजे सर्वजण हे प्रकार करू शकतात. पहा, एक पाय आता असा वर घेऊया म्हणजे ज्यांना कंबरदुखी आहे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. तसंच पायाची ताकद वाढायला हवी. वृद्धापकाळामध्ये कसं शरीरातल्या स्नायूंची ताकद आहे ती हळूहळू कमी होत असते. मग अशा वेळेस आपण एका पायावरती बॅलन्स करणं किंवा पायावरती संपूर्ण वजन देणं हे उपयुक्त ठरतं जेणेकरून जी मसल स्ट्रेंथ आपल्या शरीराला हवी ती परत मिळते. हाच प्रकार जरा साईडने करूया. हात इथे ठेवते आणि मग पाय उचलते. आता इथे स्ट्रेचिंगही मिळाली. पायाला उचलल्यामुळे या मांडीवरती चांगलं प्रेशर आहे कारण या मांडीने पायाचं वजन उचललं आहे. तसंच संपूर्ण पायाचं वजन कमरेच्या त्या सांध्याने पकडलेलं आहे त्यामुळे पाठीलाही त्याचा उपयोग झाला. हेच तुम्ही दुसऱ्या बाजूलाही करा. आता पुढे
असा पाय मागे उचला. मागे उचलण्यासाठी मी कमरेतून ताकद पूर्ण वापरलेली आहे, त्यामुळे पाठीच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी हा प्रकार उपयुक्त ठरेल. आता आपण रिलॅक्सेशन देणारे काही प्रकार पाहू. हे बघ, हात खाली घेतले, मानेच्या स्नायूंना तसंच पाठीच्या कण्याला, पाठीच्या स्नायूंना संपूर्णतः आराम मिळतो. हात जर तुम्ही वाकवले तर तुम्हाला इथे ताण जाणवणार नाही, मागे ताण जाणवणार नाही. हात सरळ ठेवायचे. काही बारकावे असतात ते आपण लक्षात घेतले ना की खूप चांगला व्यायाम आपल्याला करता येतो. जसं आता इथे बघा, थोडे जरी गुडघे वाकवले ना मी, तरी मला जो इथे गुडघ्यांच्या मागे ताण अपेक्षित आहे तो येणारच नाही. पण तेच जर मी पाय सरळ ठेवले, कडक ठेवले, तर ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी हा ताण आपल्याला उपयुक्त ठरू शकतो. तर व्हेरिकोज वेन, सायटिका, नी पेन असे त्रास असतील तरी तुम्ही हा प्रकार करा. लेग जॉईन करून केलं तर जरा जास्त अजून ताण येतो, पण गुडघे सरळ असायला हवेत. आता मी भुजंगासन तुम्हाला दाखवते, जे खुर्चीच्या आधाराने करता येईल. इथे ठेवते हात, पाय मागे ठेवते आणि भुजंगासन करते. अजून एक गोष्ट, आता ही खुर्ची जड आहे, त्यामुळे मी ते जर हात ठेवला तर ती अशी उचलली जाणार नाहीये. पण तुमची खुर्ची जर हलकी असेल तर मात्र हा प्रकार करताना सावध असायला हवं. मग तुम्ही काही ते मध्ये हात ठेवू शकता. मध्ये हात ठेवला तर मग तुम्हाला नाही काय त्रास होणार. असं करता येईल. आता पुढे हे एक आसन आहे. हे बघा, बॅलन्स आहे, यामध्ये एक प्रकारचा स्ट्रेच आहे. पण हे आपल्याला आसन करण्यासाठी पहिले पायातली स्ट्रेचिंग वाढवायला हवी. तर पाय लवचिक करण्यासाठी आपण हा एक स्ट्रेच बघू. घेतला, पाय उचलला आणि ठेवून दिला. आता एवढी जरी फ्लेक्झिबिलिटी नसेल तरी जरा लांब जा, इथे ठेवा. इथे ठेवून तुम्ही टाचेवर ठेवल्या, हा मी असा वाकडा नाही ठेवला. टाचेवर ठेवून बोटांना स्वतःकडे घेऊन इथे खाली चांगला ताण येऊ दिला, साईडला वाकले. हे तुम्हाला चांगलं जमायला लागलं, एवढं वाकला तरी चालेल. की जरा वर घ्यायचं. मग हवं तर अजून मध्ये हवं असेल ना तुम्हाला हात ताण, तर उशी ठेवा, जरा उंच करा. आणि त्यापेक्षा वर हवं असेल तर मग हा बॅक सपोर्ट आहेच, त्यावरती असं ठेवून द्या. ठेवून दिला. आणि आता कसं मी डायरेक्ट उचलून ठेवते, कारण माझ्या दुसऱ्या पायामध्ये ताकद आहे, बॅलन्स सांभाळण्याची ताकद आहे. तसं नसेल जमत तर भिंत आहे, भिंतीचा आधार घ्यायचा, टेकायचं. तुम्ही असं पाठी टेकायचं आणि टेकून मग तुम्ही पाय असा वरती न्यायचा. दाखवते तुम्हाला. हां, हे बघा, टेकले मी मागे, ठेवलं. बॅलन्सलाही सोपं झालं, पायही वर ठेवला. असंच तुम्ही होल्ड करू शकता. इथे खाली स्ट्रेच येतोय. आणि मी मगाशी म्हटलं ना काही बारकावे शिका, ते हेच की आता इथे जर मी आणखीन टोस पॉइंटेड केले की स्ट्रेच वेगळा येतो, आणखीन वाढतो. इथेच मी अजून ॲडिशनल थोडंसं वाकले तर आणखीन वेगळा स्ट्रेच येईल. हात वरती ताणले तर आणखीन वेगळा स्ट्रेच येईल. वळले, थांबा, अशी वा. इथे माकड हाडाला आणि बरोबर हिप जॉईंटला खूप चांगला ताण येतोय. सपोर्टला हवं असेल तर समोर काही स्टूल असेल, टेबल असेल तर पकडा. हवं तर भिंतीला पकडलं तरी चालेल. असं भिंतीला टेकून करू शकता. वाढवायचं असेल ताण, ठेवा कमरेवरती हात आणि वाका. खूप मोकळा झाला पाय, खूप बरं वाटतं. चांगला स्ट्रेच आहे हा. आता पुढे दाखवते. हे सगळे प्रकार हळूहळू शिका आणि मग करा. आणि मुख्य म्हणजे लक्षात घ्या, ही खुर्ची तुमची जड असायला पाहिजे. जर ती हलकी असेल तर भिंतीला टेकवून ठेवायची. आता मला गरज नाही पडली त्यामुळे मी अशीच ठेवलेली आहे. तुम्ही ती भिंतीला टेकवून ठेवू शकता, म्हणजे ती अशी ढकलली जाणार नाही किंवा अशी उलटी होणार नाही. ठीक आहे. पहिला प्रकार हा बघा, ही सेतुबंधासन आहे. ते मी इथे दाखवते. ठेवते पाय, हळूहळू वजन चेअरवरती घेऊन कंबर वर उचलली, सपोर्ट दिला. उत्तम. याच्याच अजून एक जवळचा प्रकार हा. इथे पाय वरती चालेल,
जर फॉरवर्ड बेंड हवा असेल तर असं चालेल. शलभासन जे पोटावरती झोपून दोन्ही पाय वरती घेऊन केलं जातं ते मी खुर्चीच्या आधाराने दाखवते. रिव्हर्स ब्लड फ्लो आहे हा, म्हणजे पाय वरती गेल्यामुळे गुरुत्वाकर्षणाची शक्ती रक्ताला खालच्या दिशेने खेचते. आणि खालची दिशा म्हणजे कुठली, तर जिथे डोकं, छाती, मान असणार आहे ती. बघा मी कशी करते, हे स्टेप्स नीट लक्षात घ्या. पहिले मी हातावरती वजन घेतलंय, हळूहळू खाली वाकते, हनुवटी खाली टेकवते. हां, आता मी खुर्चीवरती पायांचं वजन टाकलं. सध्या हात असेच ठेवलेले आहेत. कंबर दुखी ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा स्ट्रेच अत्यंत महत्त्वाचा आहे. तसंच ओटी पोटाच्या दिशेने रक्तप्रवाह झाल्यामुळे मासिक पाळीचे ज्यांना त्रास असतील त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. पोटाच्या दिशेने रक्तप्रवाह होतो, त्यामुळे पोटाचे विकारही बरे करण्यासाठी आपल्याला हे अजून उपयुक्त ठरेल. चला आता पुढे जाऊया. आता मी एक रिलॅक्सेशन स्ट्रेच दाखवते तुम्हाला. बॅक सपोर्ट असतो ना, त्याच्यावरती एल्बो ठेवते, दुसऱ्या हाताने इथे पकडते. थोडेसे हिप्स पुन्हा खाली घेतले. मी आधी बसलेले मी या दांड्यावरती, पण थोडं अजून पुढे खाली सरकले. हळूहळू माझं वजन खुर्चीवरती घेऊन मी मान अशी ठेवली आहे. मानेच्या इथे जरी नसेल घ्यायचं तुम्हाला तर थोडंसं मागे घेऊ शकता. असं दोन्ही हात असे मागे सोडून द्या. खूप रिलॅक्स वाटते. संपूर्ण वजन मी सोडून दिलेलं आहे. माझे पायही जमिनीवरती नाही आहेत, त्यामुळे कुठेही मला प्रेशर नाही आहे, वजन घ्यावं लागलं नाही आहे, फक्त ताण मिळतं आपोआप. उठताना पण बघा, पहिले पाय टेकवलेत, ठीक आहे. पाय टेकवल्यानंतर हाताच्या आधारे मी वरती येते. बस, आता इथे पकडते, उभी राहते, स्ट्रेट. झालं. सोपं आहे, पण तरीसुद्धा हा जो भाग आहे ना तो जरा पाठीला रुततो. तर इथे गादी असणारे सुद्धा काही चेअर्स येतात, तर ते तुम्ही वापरू शकता. चला आता पुढचा प्रकार. एक आसन आहे उत्थित पार्श्वकोणासन. हे आसन कित्येक वर्ष लोक प्रॅक्टिस करतात, पण ते तेवढं नीट जमत नाही. मी दाखवते. आणि वरून जर स्टिफनेस जास्त असेल, पोट जास्त असेल तर जमतच नाही. हे बघा, बॅलन्सही आहे, ट्विस्टसुद्धा आहे, मागच्या पायाला स्ट्रेचसुद्धा आहे. पण हे आसन आपल्याला खुर्चीच्या आधाराने जमवता येईल. कसं ते दाखवते. आता ही बाजू कुठली, तर डावी बाजू माझी, आणि खुर्चीसुद्धा माझ्या डाव्या बाजूला आहे. आता खुर्चीच्या दांड्याला मी इथे पकडते. पहिले आपण पाय वाकवून घेऊ. पाय वाकवला, मागचा गुडघा असा नको, तो अगदी सरळ. इथे पकडल्यानंतर खाली वाकते. खाली वाकल्यानंतर हळूहळू असा पीळ देते. पीळ दिला, पूर्ण पकडून येते. मी खुर्चीला पकडलं. बस. छान जमला असं. बरं, आता पुढे हे हात मजबूत करण्यासाठी आणि दंड ज्यांचे वाढलेले आहेत त्यांना टोनिंग मिळण्यासाठी एक काही प्रकार मी थोडक्यात दाखवते. हे बघा, हात वाकवलेले आहेत, पूर्ण प्रेशर घेतलाय. याचा उपयोग आपल्या खांद्यांच्या खुब्यांना सुद्धा होतो. पुढे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आपल्याला होऊ नये, इथेही ठेवू शकता. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आपल्याला होऊ नये, पाठीचे विकार होऊ नये. तसंच फ्रोझन शोल्डर सारखे त्रासही होऊ नयेत, यासाठी हे प्रकार तुम्ही आणा सरावामध्ये. हा मसल आहे ना आपला, हा कधीही जास्त करून ताणला जात नाही. इतर जे व्यायाम प्रकार आपण कॉमनली करतो ना त्यात सुद्धा. त्यामुळे हा स्ट्रेच तुम्ही एक शिका. उलटा करायचा, पाय खाली बसायचं, गुडघा खाली टेकवायचा, पाय पुढे घ्यायचा, पुढच्या पायावरती वजन आणायचं. बास. असं बसून राहिलात ना नुसतं, मी जशी बसले आरामात, अशा बसून राहण्यामध्ये सुद्धा इथे ताण चांगला मिळतो.
मग तो तुम्हाला हवा तेवढा वाढवायचा. कसा? तर हे बघा, गुडघ्यावर हात ठेवते, हळूहळू सरळ सरळ केला. तर आता पटकन आपण पोट कमी करण्याचे काही वर्कआउट बघतो. 1, परत क्लोज, उचलून, किती वरती उचलले ते पहा. हा वर्कआउट करताना मोस्टली इथला सपोर्ट नसेल ना तर बरं पडेल. इथे पाय जास्त वाईड नाही होत यामुळे. ठीक आहे, अजून पुढचा बघा. हे मी जरा कॉम्बिनेशनमध्ये दाखवत आहे, म्हणजे पोट कमी करण्याचे वर्कआउटसुद्धा आहेत आणि मांड्यांवरचं मीठ कमी करण्याचे वर्कआउटसुद्धा हेच आहेत. आता इथे बघा, पोटावर एका ठिकाणी येतोय, पण इथे मांडीवर जरा जास्त येतोय. हे दुसऱ्या पायाने सुद्धा करा. ठीक आहे, हा सेट एक करा, 15-20 तरी करायला हवेत आणि 2-3 वेळा रिपिटेशन. हे बघा, हे करा. साईडला बेंड, हात सरळ, म्हणजे इकडे बेंड करून हात स्ट्रेच. हा बेंड करू शकता, साईड बेंडिंग. आणि काही आसनं असतात की जी आपल्याला खाली बसून करता येत नाहीत, ज्यांना गुडघेदुखी आहे किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना करता येत नाही, जसं मंडूकासन आहे. हे आसन पचनक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. इव्हन कोमट पाणी पिऊन तुम्ही हे मंडूकासन केलं तर बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तो लगेच दूर होतो. पण हे आसन करण्यासाठी जर गुडघे बळकट नसतील, निपे नसेल, तर खाली बसू नाही शकत वज्रासनात, तर तुम्ही चेअरवरती बसून हा प्रकार करू शकता. मुठी दोन्ही बंद केल्यात, ओटी पोटाजवळ ठेवलेत आणि खाली बेंड केले. आता एवढा सगळा व्यायाम आपला झालेला आहे, तर आपण एक रिलॅक्सेशन म्हणून हा बेंड करूया. या बेंडमध्ये मी काय करते, दोन्ही हातांनी पायांना असं पकडते. फक्त पायांनाच नाही पकडले मी, इथपासून हात इथे खांद्यांपर्यंत आणले, इतकं जवळ घेतलं. नॉक पूर्ण आतमध्ये घेऊ शकता. हा शेवटचा स्ट्रेच म्हणजे खूप रिलॅक्सेशन देणारा स्ट्रेच होता. सगळेच प्रकार खूप छान होते आणि सगळेच प्रकार आहेत असे की जे प्रत्येकाला जमतील, पण थोडा सराव काही प्रकारांसाठी करावा लागेल. काही ठिकाणी आपली स्ट्रेंथ जरा कमी पडते किंवा वय पाहता सुद्धा आपल्याला काही प्रकार स्किप केले तरी पण काही हरकत नाही. तर जे प्रकार जमतायत ते करा, दररोज करा, सातत्य टिकवून ठेवा आणि तुम्ही निरोगी जीवन जगा.